आमरस तर एकदम भारी आहे. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल. ये क्या हो गया? मराठी युट्यूब चॅनल माहित नाही का तुला मराठी युट्यूब चॅनल? काय झालं आता, तू का रागवली? जाय तू, मला नको. क्या एक्टिंग कर रहा है? काय झालं अनया? तू एकटाच फेस्टिवल मध्ये गेला ना म्हणून नाराज असेल ती. काल एकटाच गेलो म्हणून नाराज झाली मम्मा. काय टेन्शन घेऊ नको, आज तुला एकदम महाराजा महाराणी सारखी ट्रीटमेंट देतो मी. ओके, हॅपी. 2000 years later. नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल. प्यारी समझ गई. तर बघा, लगेच चुटकी वाजवून त्यांना आम्ही खुश केलाय, कारण तिला समजलंय आम्ही कुठं चाललोय. हा, तर तुम्हाला पण माहिती करायचंय ना आम्ही कुठं चाललोय. हा, तर नक्की व्हिडिओ मध्ये सोबत राहा. तर आपल्या सोबत अनया आहे, उमा आहे आणि आणखी 2 जण येणार आहेत. ते कोण असणार ते तुम्ही आताच गेस करा. व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी, ते दिसण्याच्या आधी तुम्ही त्यांची नावं गेस करा. आणि कोणी कोणी गेस केले त्यांना आम्ही नक्की लाईक करू. गेस नसेल तर जॅक अँड जोन्स करा. जोक मारा रे, ये हंस रे हलकट हंस. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. लवकर कमेंट करा कोण असणार आहे आपल्या सोबत. मी सांगितलं 2 जण येणार आहे. तर आलेला आहे. तालिया वाजवा आधी. टाइम ऑन टाइम आलेला आहे. स्वागत आहे. सायली पण आहे आपल्या सोबत. तर सायली, कोणीतरी प्लॅन केला होता मुंबईला जायचं, आणि किती वाजलेत आता? 8 वाजून 40 मिनिटं. आता मुंबईला जायचं कसं आणि पोहोचायचं कधी आणि परत कधी यायचं सांगा. म्हणून आपण नॅचरल्स मध्ये जाऊन आईस्क्रीम खाऊन घरी जाणार. मस्त प्लान. तुला माहिती आहे ना, फर्स्ट टेक मध्ये उमा रागवलेली की मी सी फूड फेस्टिवलला गेलो म्हणून नव्हती रागवली. एक गणेश दादाने आले म्हणून रागवलेलं. 6 वाजता सांगितलेलं आणि 2-2.5 तास लेट आहे. तर आता आम्ही आमचं प्लॅन थोडा चेंज केलेला केलेला. पण जी महाराजा महाराणी वाली ट्रीटमेंट जी तुला देणार आहे ती तुला मिळणारच आहे. ओके. तर 3 लेडीज आहेत आपल्या सोबत, तर तिघींना आपण महाराणी वाली ट्रीटमेंट देऊया. हा, आणि गणेशला आणि मला महाराजा. ओके. हा, तर कुठं चाललोय उमा आपण? तर आता आपण प्लॅन आपला थोडा मुंबईवरून नवी मुंबईमध्ये घेऊन आलेला आहे आणि वाशीमध्ये राजधानीमध्ये जाऊया आपण. राजधानी येस, थाली खायला जाऊया. ओनली बिकॉज ऑफ दिस मॅन. गौर से देखिए इनको, गौर से. आणि वहिनी तुम्ही पण बघताय ना, हे बघा 8:36 ला आलाय. गाडीचा प्रवास करून फायनली आपण आलेलो आहोत. कुठं आलोय गणेश? म्हणजे आमचा प्लॅन मुंबईचा होता, जी आपली महाराष्ट्राची राजधानी आहे ती सोडून आता आपण वेगळ्या राजधानीमध्ये आलो, वाशीच्या राजधानीमध्ये आलो. महाराणी ट्रीटमेंट पाहिजे, ते कुठेतरी असू दे. महाराणी महाराजा आणि राजकुमारी ट्रीटमेंट जे काय आहे. एवढे बोलतात काय, मला काय विचारच नाही सुचत काय बोलू. पण फायनली आपण आलोय राजधानी. कुठे? 17 प्लाझा ना? 17 प्लाझा. मॅप लोकेशन देतो मी, गुगल मॅप लोकेशन. तर तुम्हाला पण महाराणी वाली ट्रीटमेंट हवी असेल तर तुम्ही या. मी येत आहे. तर काय सुरू आहे सध्या? अनलिमिटेड आमरस. येस, मँगो फेस्टिवल इज बॅक. अनलिमिटेड आमरस, अनलिमिटेड हॅपीनेस. Yes. तर मँगो सीझन आहे, तर त्यासाठी तुम्ही येऊ शकता. आणि थाली बघा कशी येते, भारी ना? येस, म्हणजे मला अनलिमिटेड हॅपीनेस भेटणार आहे आज. महाराणी ट्रीटमेंट. महाराणी ट्रीटमेंट भेटणार आहे मला आणि सायलीला. प्रणितला खोकलं झालं. तुम्हाला महाराणी ट्रीटमेंट द्यायच्या आधी रेट्स बघूया आपण काय आहे ते. नंतर मग महाराणी होणार की दासी होणार ते विचार करूया. रेट सांगितले तर आतमध्ये जाणार नाही म्हणून लिहिलं नाही. आतमध्ये जाऊया आणि एन्जॉय करूया. ओके, चला. थांब उमा, थांब. बसा बसा. बरोबर ना? या तुम्ही पण. तर महाराणी ट्रीटमेंट चालू तर झाली, कसं वाटतंय तुम्हाला?
ट्रीटमेंट चालू झालेलं आहे. खूप जास्त आवडलं मला. सिटिंग वगैरे दिलंय. आता बघूया ट्रीटमेंट कसं असेल. महाराजांनी तोंड का झाकलंय पण? ठीक आहे. महाराजा कम वेगळं का चोर वाटते जास्त. चला तर फायनली आलोय आणि मस्त 2 टेबल दिलेत आम्हाला आणि सर्वांच्या इथे प्लेटी लावल्यात. हा म्हणजे घ्या सगळी जण फुल घ्या. आपण प्लेट जराशी खर्च केला पाहिजे ना थोडा. हॉटेलचा इंटेरियर वगैरे एवढा छान केलाय या लोकांनी. हा एकदम महाराजा पॅलेस वाटतं. पण प्लेट वरती थोडा खर्च केला पाहिजे. तर राजधानीवाले मॅनेजमेंट किंवा कोण बघत असतील थोडा प्लेट वरती खर्च करा, आणखी मजा येणार. स्टार्टिंग रायता, कांदा रायता. ते हाथ धोने के लिए कुछ नहीं आता है क्या? ये क्या है? पिझ्झा ढोकला आणि कचोरी आली बघा. तर मॅडमचे हात धुवा पहिले. हे मी करू का त्यालाच करू दे? आहे ना महाराजा. अंघोळ नाही करायचं आहे. बस झालं. थँक्यू. झोपून राहण्याचे पण हात धुतले जातात. ठीक आहे. घरी स्वतःहून कधी हात धुवत नाही. ओके. दाल बाटी चुरमा. इथे दाल हात बाटी धुवून होत चूरमा. नाही. ते तिथपर्यंतच बघा. प्लेट भरली. सब आ गया. आमरस किधर है? बाहर तो फोटो लगा है आमरस का. सब आएगा पर आमरस नहीं आएगा. और पूरी भी मिलता है क्या? पूरी हमारे इसमें घी नहीं आमरस डाला. आमरस पूरी. ये क्या लेके आए हो? हाँ मैं बोलूंगा ये क्या लेके आए हो. तुम बोलो तुम क्या लेके आए थे, क्या लेके जाओगे. हाँ ऐसा बोलो. हाँ. हाँ? हाँ, बोलो. ये क्या लेके आए हो? भावच नाही देत. एवढा डायलॉग मारायला सांगितलं तर काय भावच नाही देत हा मित्र. तुम क्या लेके आए, क्या लेके जाओगे. कुछ भी छान करो आहे. मेरे को ही लेके जाओगे. कसं वाटलं पण रेस्टॉरंट मस्त आहे ना. हा तर आता काय खाल्लास गणेश तू स्टार्टर मध्ये? कचोरी खाल्ली, एकदम फ्रेश आहे हा आणि फिलिंग जे आपण नॉर्मल कचोरीमध्ये खातो त्याच्यापेक्षा वेगळी आहे आणि चांगली आहे. चांगले आहे ना स्टार्टर. मी पिझ्झा खाल्ला. पिझ्झा इडली पिझ्झा. नाही तू एवढा खाशील काय? सायली तू एवढा खातेस काय कधी? तुझ्या मैत्रिणीनं बोल. ती खायला लागेल तिला बोलते. का पैसा वसूल करायचा आहे. हे काय लेके आए हो? रोटी. फुलका. आपण एखाद्या हॉटेलला गेलो वेट करत असतो काय येईल कधी येईल. इथे हात नाही धुतले तेव्हाच सुरुवात झाली. हो आ गया. तर फायनली आलेला आहे आमरस. ओरिजिनल आम का आहे? अरे अजून आलोच नाही हापूस. हाँ मारवाड़ी कड़ी. तड़का दाल है, तड़का डाल. गुजराती दाल है, मीठा दाल. मारवाडी डाल, गुजराती डाल, सगळं डाल आहे. अरे वा थाली भरली हो माझी. पण इकडचा जो स्टाफ आहे फुल कोऑपरेटिव्ह आहे ना. एवढं आपण बोलतो त्यांना मस्ती करतो पण छान एकदम चांगला पोलाइट राहतो. प्लेटच्या सोबत माझं पण मन भरलं. आता जेवण पोट पण भरेल. आम्ही आहे ना बेट लावली आहे. कोण जास्त काय आमरेश पुरी खाते. हा तर आमचं चॅलेंज सुरू होते. जास्त आमरेश पुरी खाल्लंस तर बाकी काय नाही खाणार. सर्व खा. प्लेट संपवा. फक्त 3 ते 4 मिनिटात थाल्या भरलेल्या आहेत बघा. पण टेस्टी एकदम आहे. भारी सर्व्हिस. आणि ओव्हर टाकत नाहीये. थोडं टाकतात. मग अनलिमिटेड थाली आहे ना. हा, पण तुम्हाला जे पाहिजे नंतर तुम्ही घेऊ शकता. वेस्ट करू नका. गणेशनी कचोरी खाल्ली होती पहिली. तर आपण पण कचोरी खाऊन बघूया. 2 प्रकारच्या चटण्या देतात. एक हिरवी आणि एक दहीवाली आहे ना. दही कढीची आहे. मस्त जे काय पदार्थ आहे ते सर्व गरम आहेत. आणि हा काय इडली पिझ्झा ना. तर इडली पिझ्झा पण छान आहे. ढोकला बी देणार. काय याच्यात काय व्हिडिओ बनवणार आहे. येतच चालले ताकदच चालले. थांबा जरा श्वास तरी घेऊ द्या. दाल बाटी हे असं हात से खाणे का? हा स्पून. ऍक्च्युली एवढे पदार्थ आहे तो स्पून पण लपून गेलाय माझा. दाल बाटी खाऊन बघूया. तर भरपूर साऱ्या भाज्या आहेत. दाल बाटी ट्राय केली ती पण छान आहे. भेंडी पण मस्त आहे. काय बोलू आता या जेवायला सगळ्यांनी. महाराणी खुश आहे ना. एकदम. कुमारी खुश आहे ना. सायली खुश आहे ना. हा दादा एक प्रश्न होता
जर याच्यातलं राहिलं तर पार्सल देतील का ते पण विचार. पाठवशील आपल्या धक्का मारून घेऊन जा. पार्सल सिस्टम नाही आहे इकडे. जे काय ते इकडेच का, नाहीतर सोडून जा. म्हणजे जेवण सोडून जा, दुसरा काही सोडून नका जाऊ. मजा येते, स्पेशली जे काय दाल वगैरे आहेत ते खायला. गणेश काय काय ट्राय केलं? दाल बाटी चुरमा ट्राय केला, मस्त आहे. म्हणजे आपली जे नॉर्मल डाळ असते तशी टेस्ट आहे. आणि यांच्याकडं राजस्थानी कढी आहे आणि 2 डाळ आहेत, एक स्वीट एक नॉर्मल, दोन्ही पण मस्त आहेत. पनीरची भाजी दिली ती पण छान आहे आणि भेंड्याची भाजी दिलेली आहे ती पण एकदम छान आहे. आणि एक त्यांनी बटाट्याची बटाटा अशी एक भाजी आहे, टोमॅटो बटाटा, ती पण छान आहे. आमरसपुरीचा तर जवाबच नाही. आणि शिरा दिलेला आहे. आपल्यासोबत आणखी 4 जण आहेत, त्यांना पण विचारूया. सगळ्या गणेशच रिव्ह्यू देते. सायली तुला काय आवडलं याच्यामधलं? सायली विचार करते मी हे संपवू कसं, पैसे वसूल कसे करू. खा जेवढा खाता येईल तेवढा खा. काय आवडला? इडली आवडली, एकदम स्वीट आणि इडली आवडली? इडली आवडली. काय आवडलं तर इडली आवडली. रोज ये आमच्या घरी इडली खायला, रोज मला इडली खायला लागते. साले को बम से उड़ा दूंगा. नाही तुला काय आवडलं? मला पनीरची भाजी आणि याचं कॉम्बो चांगलं वाटतं. हा, हे काहीतरी आहे, हे पण काहीतरी. डाळ मला आवडते आणि कचोरी तर ऑल टाइम बेस्ट, मस्त लागतं. आता महाराणी आहेत आपल्यासोबत. महाराणी तुम्हाला काय आवडलं? थांबा, कोणाचा तरी बर्थडे सेलिब्रेट होतोय, त्याच्यानंतर आपण विचारूया. बढ़िया है. सर्विस तो नॉन स्टॉप है आपका. इनको प्रॉमिस किया था महारानी जैसा ट्रीटमेंट दूंगा. बढ़िया. बस अपना थोड़ा थाली कॉपर का कीजिए, गोल्डन वाला, और मजा आ जाएगा. एक सजेशन दे रहा हूँ, कुछ बुरा मत मानो. मुंबई में 5 आउटलेट है, सभी में आपको गोल्ड की थाली मिलेगी. हाँ बिल्कुल. तो हमारे इधर नवी मुंबई में क्यों नहीं लाए? हाँ, ऐसी बात. ऊपर का जो थीम है आपका उससे मैच होएगा एकदम. ये अभी बिल्कुल न्यू रेनोवेशन हुआ है सर. बढ़िया 5 मंथ हुआ है रेनोवेशन होते हुए. और खाना भी अच्छा है. मिनिमम रेस्टोरेंट ये सर 15 ईयर से यहाँ पर है. नहीं, अच्छा लगा. हमको फर्स्ट टाइम है, अच्छा लगा सर्विस. राणीचं बोलण्याच्या आधी कोणतर एक महाराजा आला, येऊन गेला. सेवक येऊन गेला. मला हे डाल बाटी चुरमा आवडला आणि मेथीच्या ठेपला त्याचा संपलाय ते पण आवडलं. आणि डाल मध्ये जे स्वीट डाल आहे, हाँ ते ठेव. आणि डाल मध्ये एक स्वीट डाल आहे, ते आवडलं मला. म्हणजे आपली चॉईस किती मिळते बघा. मला पण ते नाही आवडलं. खूप जास्तच मिळते. भेंड्याची भाजी आवडली, बीडीची भाजी आवडली. बीडीची भाजी कुठे आहे ते? ही काय वालाची ना. या दाल आवडले सर्व आणि गोड दाल पण आवडली, छान आहे. तर इकडचा छास पण आपण ट्राय करून बघूया. आता दुपारच्या गरमीमध्ये तुम्ही येताय तर छास कसा असेल ते पण ट्राय करूया. ओके आहे, आपला एकदम मसालेदार छास असतं. आणायला आवडलं. छोट्यांना आवडेल. एवढं थंड नाही आहे, नॉर्मल आहे, पण मस्त आहे. प्रॉपर राजस्थानी क्युझिन आहे यांचा. म्हणजे जे बोलतात स्वीट जेवण, पण स्वीट जेवणाला काय टेस्ट असते ती तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की इथं या. म्हणजे स्पायसी नाही आहे एवढा. हां. कारण तुम्हाला माहिती आहे गुजरात खूप गोड गोड खातात. त्याच्यानंतर आपण मुंबईवाले थोडाफार तिखट खातात. नंतर पुणेवाले तर आपल्यापेक्षा जास्त तिखट. आणि नागपूरवाले तर भयंकर. पण हे पण मस्त आहे. माझ्यासारख्या मुलांना काही मुलांना आवड नाही आहे तिखट खाण्याची, तर मला खूप आवड आहे. तर मंडळी, सर्व काही आपण एन्जॉय करतोय. आणि हा दुसऱ्यांदा मी आमरसची वाटी फुल केली. आमरस तर एकदम भारी आहे ना. काही ॲडेड फ्लेवर वाटत नाही आहे. मस्त, एकदम गोड पण नाही आहे आणि एकदम जीवाला लागते असा, एकदम भारी. आणि आमरस ट्राय केला, दुसरी वाटी कसं आहे? मस्त ना. मला तर वाटते मुलांसाठी चांगलं आहे. ज्यासाठी आपण स्पेशली आलेलो आमरससाठी, तो एकदम वर्थ आहे, पैसा वसूल आहे. अनलिमिटेड, जेवढा पाहिजे तेवढा खा. माझी दुसरी वाटी आहे, शेवटला सांगतो किती आम्ही प्यायलो होते. दुसरी वाटी आमची पण चालू झाली आहे. तर अनयाने मी जो चॅलेंज घेतलाय तो बघूया कोण जिंकतोय. अनयाची पण दुसरी वाटी चालू आहे.
बबलू सर है, नमस्कार। नमस्कार सर। आमरस बहुत बढ़िया लगा। थैंक यू सर। ये हम लोग क्या है ना खुद बनाते हैं सर। आप लोग खुद बनाते हो? बिल्कुल, जितने भी हमारे मुंबई में राजधानी है ना, ये हम लोग खुद बनाते हैं आमरस। अच्छा, आम खरीद के बाहर से लाके खुद बनाते हैं। हमारा एडेड फ्लेवर कुछ नहीं है? सेंट्रल किचन है वहाँ से, बस इसमें 1% भी कुछ मिलावट नहीं है। केवल सर थोड़ा शुगर डालते हैं, क्योंकि अभी आम उतना मीठा नहीं आता है। शुगर के अलावा दूसरा 1% भी मिलावट नहीं है सर। थोड़ा सा शुगर डालते हैं बस। बिल्कुल बिल्कुल, थोड़ा मीठा के लिए शुगर डालते हैं। हे बघा, जे दूसरा काही आहे कोई भी त्यांनी- चीज मिला, आप खा रहे होंगे सर, आपको टेस्ट के बारे में पता लग रहा बरोबर होगा। बरोबर, अच्छा लग रहा है। आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं, ऑनेस्ट रिव्ह्यू दिलाय की थोडं शुगर टाकतात, बस, पण आमरस एकदम भारी आहे। अभी ये खिचड़ी है हमारे पास, मसाला खिचड़ी। नाही, खिचडी आहे एकदम मस्त, एकदम म्हणजे ते सांगितलं असं की दही कढीच्या सोबत आणि घी टाकून खूप स्वादिष्ट आहे। मी साधा राईस घेणार होते, पण सरांनी बट सांगितलं की इससे बेटर ये लगेगा, खिचड़ी लगेगा मस्त करी। आहे, मस्त। हात धुतल्यापासून सर्व्हिस देण्या, सर्व काही वाढण्यापासून लास्ट में हात भी धुलवाते हो क्या? बिल्कुल बिल्कुल सर, आपको सर्व हाथ काही धुलाएंगे तुम्हाला बिल्कुल। मिळतंय बघा सर्व्हिस मध्ये। तर नक्की या, तुम्हाला व्हेज खायची असेल एक ब्रेक घ्या आपल्या सी फूड पासून, नॉन व्हेज पासून, आणि हे सर्व ट्राय करा, आवडेल तुम्हाला। एक छोटीशी बच्ची आहे, ती झोपलेली आहे। सर्वांचा पोट भरला ना? खूप मन पण भरलं माझं। आणि ट्रीटमेंट महाराणी सारखी भेटली ना, हा, तर बिल आलाय अनया। पहिले तर राजधानी थाली 2 मेनचा आहे 669 पर पर्सन, ओके, आणि वुमेनचं स्पेशल आहे 429 बस। आणि मी छोटूसी राजकुमारीचा आहे 339. अरे बापरे, म्हणजे प्रत्येकाला अलग रेट आहे काय? हा, मेन्सला 669, हा, आणि 429 आणि किड्सला 330। 339. तर मी विचारलं, फक्त वेनसडे आणि मंगळवारी सकाळी ही ऑफर असते ना मुलींना? वेनसडे राजधानी थाली। हा, वुमन वेनसडे राजधानी थाली, आणि ट्यूसडे सकाळी। हे बघा, या टायमाला या, तुमचा मुलींचा ग्रुप असेल हा, किंवा किटी पार्टी वगैरे करायला जातात ना, हा, तेव्हा या, एकदम महाराणी सारखी ट्रीटमेंट पण मिळणार, आणि चांगला कसला जेवण बोललास तू? म्हणजे आपण सात्विक जेवण जे बोलतो ते तुम्हाला नक्की मिळेल। आपण म्हणजे जे पूजेला वगैरे जेवतो त्या पण त्याच्यात प्रकारचा, कांदा वगैरे नसते ना? ह्याच्यात त्या गोष्टी नाहीत। थोडं स्वीट जेवण आहे, पण छान आहे। छान आहे। तर मुलींनी स्पेशली प्लॅन करा। हे बघा, 400 किती? 429। तर तुम्हाला इकडची थाली आवडली तर तुम्ही हे वाजवू शकता, एक त्यांच्यासाठी कॉम्प्लिमेंट असते, है ना? हां, उमा तुला थाली आवडली? हां, मग वाजव। हां, एक झोपले वाटते। ओव्हरऑल खूप छान आहे, आणि इथं आलात तर व्हॅलेट पार्किंगची पण सोय आहे, म्हणजे गाडी लावायचा काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि मस्ट रेकमेंडेड प्लेस आहे। खूप चांगलं वाटलं, जेवण पण खूप टेस्टी होता, स्पेशली माझ्यासारख्या मुलांना। जेवण खूप चांगलं होतं, काहीतरी युनिक होता टेस्टसाठी। नक्की रेकमेंड करेल, सर्वांनी या। सायलीने 1 आठवड्याचं जेवलेलं आहे। माझ्यासाठी पण एकदम भारी एक्सपिरियन्स होता। जसं तुम्ही सांगितलं होतं की एक महाराणी ट्रीटमेंट देणार, तसंच ट्रीटमेंट होता। खूप मन पण भरलं, पोट पण भरलं, एकदम मस्त एक्सपिरियन्स पोट होता भरलं हे कोणी नाही विचारणार, सर्वांचं पोट भरलं सर्वांचे। चला, आणि व्हिडिओ आवजो आवडला आवजो पण केलं। आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब नाही केलंय तर नक्कीच करा, आणि नक्की विजिट करा राजधानीमध्ये। बाय बाय बाय।